नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजत आलेले आहे 10 आणि मी शेतावर आलेला आहे. भात पेरणी हे केलेलं आहे ते मित्रांनो बघण्यासाठी. कारण पक्षी येतात, कोंबडी येतात, ह्यांना हाकलण्यासाठी, शेपाटण्यासाठी दाणे खातात ना मित्रांनो. तर बघू शकता हे दाणे, हे बघा दाणे. तर ही मित्रांनो पेरणी काल झाली संध्याकाळी आणि आपल्या मोबाईलात चार्जिंग नव्हतं, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवू नाही शकलो. इथे हा एक राब पेरला आणि एक त्या तिकडे खाली दुसरा तिकडे एक पेरलेला आहे आणि अजून पेरणी बाकी आहे आमच्या शेतावर. तिथे 3-4 राब अजून पेरायचे बाकी आहेत. तर तिथे टाईम भेटले ना तर नक्की तुमच्यासाठी मित्रांनो मी व्हिडिओ बनवेन. तर आता उघाडसारखा झालेला आहे, नाहीतर पाऊस थोडा थोडा येतोच आणि पाऊस तर आता भात पेरणी केलं आहे तर सिपन तर थोडं पाऊस यायलाच पाहिजे, तेव्हा चांगलं आपलं भात निघेल मित्रांनो. तर तुमची पेरणी झाली का नाही भात पेरणी नक्कीच कमेंट करा. चॅनलवर कोणी मित्रांनो नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकसुद्धा करा. तर असे मित्रांनो हे पक्षी बघू शकता, असे हे पक्षी येतात हे बघा दिसले हे बघा. ह्या राबातली सुद्धा पेरणी झालेली आहे. तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा दाणे, हे दाणे दिसतात वरती हे पेरणी झालेली आहे. तर मागे तुम्हाला पेरणी तिथे दाखवली होती बरं पोऱ्याला. काय पैसे पेटीत ठेवलं होतं ना मी. थांब बघा खिशातच आहे काय, मी काढून ठेवल्यासारखं वाटत होतं. पोरीला पैसे पाहिजेत खाऊ खाया. खिशातच राहील. तयार झाली कडकवादला एकताला मित्रांनो. आता साडेत नेऊन ठेवतोय मी. झालंय उशीर झालाय सांगतोय. तर चल लवकर. काय काय कोणाला तुला सांग. कांदे मित्रांनो मी आणून ठेवलेले आहे ना, ते सांगतं थोडे खराब व्हायला लागलेले आहे. कोणी मम्मी ना. चल बरा चल. 10 वाजलं होतं काय? 10 वाजलं. चलो कर. कोण सांगत होती मम्मी? चल बरं बघू. कांदे सांगतं थोडे खराब व्हायला लागलेले आहे, मी आणलेले होते ते. बरं बघू. झाकून मित्रांनो नाही ठेवलं होतं ना, म्हणजे त्याच्यावर काहीतरी नुसतं पाणी पडत होता, पाणी आणि मार वगैरे लागलेला असताना तर खराब होतात. बघतो परत ते बेस्ट दिसत आहे. ते पैसे बेस्ट आहेत ना, पैसे बेस्ट मी ना ग नक्कीच खराब हेच चालला काय. हा वरून तुम्हाला मित्रांनो चांगला माल दिसत असेल, पण आत खराब होऊन गेलेला आहे बघा. हे बघा हा गोणीला ऊन पण लागतंय ना. आता हे ऊनच बघा किती आहे. मी गलती केली, सगळा नाही पण म्हणजे 100 पीस एका गोणीमध्ये खराब निघायचेच. बापले. दुसरीकडे आता 3-4 ठिकाणी आहे, तिकडे बघा जायला लागतील मला गाडी येईपर्यंत. हे बघा हे खराब आहेत. हे बघा हे दाबतात, हे खराब झालेले आहेत. आपण खाली करून बघू किती खराब निघतात. गोण पण फाटली. एक गोणीचे एवढा माल खराब होईल तर क्वांटिटीमध्ये कमी होऊन जाईल. म्हणजे गोणी किती खराब होते. एका गोणीमध्ये एवढा जर माल कमी झाला तर किती कमी भरपूर होईल आणि हळूहळू हा खराब होऊ शकतो. याच्यासाठी लवकरात लवकर विकला पाहिजे.
एका गोणीमध्ये एवढा जर खराब होईल तर मित्रांनो एवढ्या गोणीमध्ये किती भरपूर खराब होऊ शकतो. आणि दुसऱ्या ठिकाणी अजून तर एवढा काढून ठेवलेला आहे. मला वाटतं हा माल ना झाकून मी नाही ठेवला ना, असं वरती काहीतरी टाकायला पाहिजे होतं. आणि ऊन सुद्धा भरपूर लागले ना मागे. 10 दिवस अगोदरचा माल आणून ठेवलेला तर जास्त ऊन पण पडत होतं, त्याच्यामुळे मला वाटतं खराब झाला असेल. तर ह्याच्यासाठी मला काहीतरी जुगार करून असं व्यवस्थित थोडा करून ठेवायला लागेल, जोपर्यंत विकला नाही जाय तोपर्यंत. आणि सेटला मला आज फोन करून लवकरात लवकर गाडी पाठवा असं मला लागेल. हे बघा, हे जेवढं दाखवू ना इकडे काहीच एवढा माल खराब होईल तर कसं चालेल. भरपूर आहे, घमेला भर निघाल. एका गोणीत 100-150 तर माल खराब व्हायचाच. गोणी पण जरून गेल्या, पूर्ण फाटल्या आहे. उन्हात आणून ठेवलं होतं ना मित्रांनो. एका गोणीमध्ये हे साधारण किती 60-70 एक असतीलच. अजून तर निघणार. हे बघा, हे पूर्ण खराब झाले. हे बघा, खराब झालंय. एवढं त्रास करून एवढी त्रास करायची दुःख वाटतंय. आता ह्या एका गोणीमधला हे पण खराब झालंय ना. दुःख वाटतंय मित्रांनो. एवढा माल खराब. एका गोणीमध्ये 100 जास्त पीस निघू शकतात आणि एका गोणीमध्ये फक्त 500 भरलेले आहेत. तर एवढ्या गोणी आणि तिकडे 3-4 मी साईडवर ठेवलेले आहेत, तिकडे तेवढ्या गोणी. तर एवढा जर माल खराब झाला तर माझे भरपूर नुकसान मित्रांनो होणार. सांगतो ना तुम्हाला, 15-20 हजार जर नुकसान होणार. जे प्रॉफिट असणार ते तर निघून जाईल. मी काय करू. लवकरात लवकर जेवढा माल आहे तेवढा उरकवा. मला लवकर गाडी भरावी लागेल, नाहीतर खूप नुकसान होईल. मेहनत पूर्ण फुकट जाईल, पाण्यात जाईल मित्रांनो. आता फोनवर बोलत आहे ना. मला सालीच्या टाइम केला आहे. तर आमची नवीन शाळा बांधली आहे, त्यात आम्हाला आता बसवलं आहे. आता मी यंदा 3री आहे. लवकर दप्तरना ते काढ जा. दप्तरना चपला ते घ्या जा. तर मित्रांनो मी फोनवर बोलत होता, हे दुसरे मोबाईलवरनं सेटला फोन लावलेला होता. म्हटलं 2-3 दिवसात लवकर गाडी पाठवा, नाहीतर माल खराब होऊ शकतो. त्यावर झाकून वगैरे काय ठेवलेलं नाही. त्याच्यासाठी सेटची बोलत होता. तर सेटने सांगितलं आहे पाठवतो लगेच 2-3 दिवसात, म्हणजे सोमवारपर्यंत गाडी येईल असं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो लगेच आता टाइमच केलेला आहे. आता तयारी वगैरे काय करतो नाही आणि लवकर 10:30 निघून ठेवतो. कांदे बघता टाइम केला. चावी घेतली, लवकर चल, लवकर चल लवकर. तर हीच भावाचीच गाडी घेऊन जायला लागेल आणि ही गाडी तर बंद पडलेली आहे. तर ही तुमचं तर माल विकला जाईल तेव्हा गाडी भरणार. पण काय सांगू, खूप नुकसान होणार आहे मित्रांनो. जे भेटेल ते लवकर आता गाडी लोड करून टाकतो आणि एकाला साडीत नेऊन ठेवतो. ही गाडी बेस्ट करेन तेव्हा मग ह्या गाडीवर मला नेऊन ठेवावं लागेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच मित्रांनो संपवून टाकतोय. खूप भरपूर टाईम झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.